पोरीचं बापाला असते. मी तुम्हाला काय म्हणलं, आपल्याला व्हॉट्सअपवर कोणाचा तरी मेसेज आला, त्या मेसेजवर त्यानं आपल्या सौंदर्याची प्रशंसा केली, तर आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला त्याला आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे तुला चांगलं कळतंय. ते कळत असताना बी भिकार चोटावानी तू त्याला रिप्लाय देत असेल तर दोष त्याचा नाही. तर बापाचं काम आहे संध्याकाळी 8 वाजता माय बापानं काय करायचं, आपल्या पोरीसोबत आपल्या पोरासोबत जेवण करायचं. जेवण केल्याच्या नंतर 9 वाजता पोरीचा मोबाईल हातात घ्यायचा आणि आपल्या पोरीच्या संपर्कात कोण कोण भिकार चोटे याची यादी तपासायची. यादी तपासणं गरजेचं. आणि त्या यादीमध्ये दिसले बाबा भंगाराची यादी दिसली, हिच्या 2-4 होपकाळात मारायच्या आणि शाळा बिळा कॉलेज बंद करून टाकायचं, काही फरक पडत नाही. जुना काळ आठवला, कुठला केरळ स्टोरी दाखवल्यानं काही धतुरा होत नाही. पहिला आपल्या घरावर आपलं कंट्रोलर लागल. आपल्या घरामध्ये मायबापानं लेकरासोबत बसले पाहिजे. आपलं लेकरू कोणाच्या संपर्कात आहे, आपलं लेकरू दिवसभर कोणत्या युवा नेत्याचा फोटो स्टेटसला लावून फिरायले, त्याच्यामुळे आपल्या घरी तांदूळ गहू पडायलेत का नसेल पडत तर 10 बाय 10च्या रूम मध्ये न्यायचा, अर्धा तास टाइमच लावायचा नाही, एवढा वेळ मारायचा. अरे फोक्या कुठल्या नेत्याचा बित्याचा फोटो लावून आपलं आयुष्य बदलणार नाही. जनाक्या हयात घातली, रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काळा केलं, त्या बापाचं स्टेटसला स्टेटस ठेव, तो स्टेटस बनल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द माझा आहे. आपल्याला ते करायचंय, कारण बापाचं स्टेटसला ठेवल्यावर होईल काय, अनावधानाने तुझ्या मनात वाईट विचार आले, वाईट कृती आली तर तुझ्या बापाचा चेहरा समोर दिसल्यावर तुला आठवल, यार मला घराचं चित्र बदलायचंय, मला परिवर्तन करायचंय, हा विचार तुझ्या मनात येईल. आणि पोरींना विनंती आहे, तुम्हाला शिक्षणाला वय कमी आहे, भावकी नावाची जात आहे, ती तुम्हाला वारंवार काय करणार आहे, घरच्याला डिवसणार आहे. ते म्हणणार पोरीचं वय 25 झालं, लवकर लग्न करून टाका. आणि तू जर शाळेच्या टायमात शिकली नाही, ह्या वयात तू कच्चा बदाम पक्का बदाम, मैं नाही तो कोण बे, चांद तारे तोड लावूंगा, हा तू अंडरपॅन्ट घराच्या बाहेर वाळू घाली ना, तू आहे फकाले डायलॉग म्हणायचं नाही. त्यामुळे तू काम आहे, तू शिकली पाहिजे. नाही शिकली, नोकरी नाही लागली तर 1000 जोडप्या मागत 150 घटस्फोट सध्या महाराष्ट्रात आहेत. कारण काय, ऍटिट्यूड. अनेक दलिंदराला त्याची स्पेलिंग बी येत नाही है ना, अनेक दलिंदराला त्याची स्पेलिंग बी येत नाही. ATT खालून यायचं ITUDE, खचकन बटन दाबते, सेंड. अनवर्सरी स्पेलिंग येत नाही, AN खालीच येते बाकीचं, सेन. कारण तू इंग्रजी कशी शिकला, तुला चॅलेंज नाही, तो सेंटर कॉपी सेंटर. आणि तू एकच वाक्य वाचायचा, रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर. ते वांदे, रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह द आन्सर. आणि मग तुला प्रश्न विचारला, हाऊ मेनी अॅनिमल इन धिस गार्डन, मग तू काय वाचायचा, अॅनिमल शब्द पॅराग्राफ मध्ये कुठे. अभ्यास. हे जे इथं अॅनिमल विचारलंय का, हे पॅराग्राफ मध्ये जिथं अॅनिमल आहे त्याच्या मागं लिवळ आणि जिथपर्यंत फुल स्टॉप आहे तिथपर्यंत लिहायचं. तू पास झाला ना भाऊ, किती उपकार यावर. बरं पेपर चेक करणारे वांदे, त्याच्या बायकोसोबत भांडणं, ते विसरून गेलं, तुला मार्क टाकले, तू पास झाला. कारण पण महिला मंडळ तुम्हाला विनंती आहे, बापानं आपल्याला संधीचं सोनाची संधी उपलब्ध करून दिली ना, हे वय आहे, या वयात साहजिक आपलं पाऊल वाकडं पडेल, पण ते पडत असताना आपल्या बापाचा आपल्या माईचा चेहरा आपल्या सदैव समोर दिसला पाहिजे. कारण आपल्याला ती संस्कृती जपायची आहे. आपल्याला आयरे गैरे भिकार चोटाच्या संपर्कात राहून आपलं अस्तित्व बर्बाद करायचं नाहीये. अनेक जण पळून गेल्यावर पैसे संपले आणि पुन्हा बोंबलत घरी वापस आले. तर पळून जाताना त्याची लायकी पाहिजे. त्याला एकच अंडरपॅन्ट आहे, दुसरी नाही, तू काय त्याच्यासोबत गेली. आता आमचं पोरग आहे, याच्या स्वप्नाचे वांदेच आहेत ना. कारण तुम्हाला पोरं लक्षात घ्या, तू शिक्षक झाला आणि तू 5वी नापास बायको केली, लोक तिला मॅडम म्हणतात. तू शिक्षक झाला आणि तू 5वी नापास जरी बायको केली, लोक तिला मॅडम म्हणतात. तू वकील झाला आणि तू कधीच शाळेत न गेलेली पोरगी बायको केली, लोक तरी बी तिला वकिलीन बाई म्हणतात. तू जज झाला, तो एखादी पोरगी 7वी 8वी नापास केली, लोक तिला मॅडम म्हणतात. जजीन बाई नसते रे. हो ना, आगाव. हो ना, जेजच्या बायकोला जेजीन बाई, हे कोणता शब्द आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की तू शिक्षक झाला आणि ती 5वी नापास जरी केली, लोक तिला मॅडम म्हणणार. तू वकील झाला, ती 7वी नापास केली तरी लोक तिला वकिलीन बाई म्हणणार. तू साहेब झाला, लोक तिला मॅडम म्हणणार. पण ती नोकरीला येईन, तू नोकरीला नाही, लोक तुला काही काही म्हणणार.
का मी बायको पण पोलीस आहे, मी काही काळ आपला क्लास डबघायला आलता तेव्हा लोक मायावर माईच्या लढायला घालू लागले. त्यामुळे आपली परिस्थिती बदलायला कारणीभूत आपणच आहे. काय करायचं करा, पण पोरिओ तुम्हाला संधी आहे, त्या संधीचं सोनं करायचंय. नाही तू नोकरी लागली, नाही अभ्यास केला, ऍटिट्यूड म्हणलं तुम्हाला 1000 जोडप्या मागे 150 घटस्फोट आहे. नोकरी नाही लागली, किती तू दिसायला सुंदर आहे, तू स्नॅपचॅटला किती भारी फोटो काढला, अख्खं ब्युटी पार्लर घरीच खर्च केलं तू. तर तरी तुला महिन्याला म्हणा लागते नवऱ्याला 10 रुपये द्या ना, फेअर अँड लवली आणायची होती. आला का नाही इगोचा प्रश्न? मग याला पर्याय काय? तू नोकरीले थाटामाटात स्कूटीमध्ये तू ऑफिसला जाणार, नोकरी करणार, जगाचा अनुभव तुला कळणार. नाहीतर आयुष्य जाणार स्वयंपाक घर लेकर, जगली कधी मेली पता लागला नाही. आणि नाही शिकली, शिकण्याच्या टायमात तू बाकीच्या गोष्टीत पडली तर मग लग्नात तू बाप तुला सिलाई मशीन देणार. तुला सिलाई मशीन भेटली, तू नवरा कामाला जाणार आणि दुपारात वाचल द्यायचं खटार खुटूड खटार खुटूड खटार खुटूड. लगेच त्या घरावर पाठी येणार, येथे पिकोफॉल करून मिळेल, येथे पंजाबी ड्रेस शिवून मिळेल, येथे शेवाया काढून मिळतील. आणि तू नाही लागला, याच्यानंतर पुढचा महिना तू सीझन आहे, तुला सायकल मी घेऊन देणार, त्याच्यावर गाडा मी टाकून देणार, 3 भाव टाकणार, 5 रुपये 10 रुपये 15 रुपये. तो फक्त एक नारा पाठ करायचा, गाढ हे गोड हे गार हे गोड हे ना. नसता गावाकड चक्की टाकायची, चक्की आली दळण घेऊन गुरु. त्याच्यात यानं व्याख्या पाठ केली दळण वळण. ती दळण घेऊन जात असताना वळून पाहत असेल तर या प्रक्रियेला दळण वळण म्हणायचं. पण हे करत असताना मात्र एक गोष्ट आवर्जून आपल्याला लक्षात घ्यायची. पोरो नाही थांबा, तुम्हाला लय बोलायचं मला. मुळात आपला कार्यक्रम 4 वाजता चालू व्हायला पाहिजे होता, तर थोडा लेट झाला. हा तू रिकामाच आहे, मी इथं. पाहिला गुता घेतल्या हो द्या म्हणले. पोरं लक्षात घ्या, सांगायचं तात्पर्य एक आहे की येड्या मुड्याच्या नादी लागायचं नाही. आपलं जे बी काम आहे का ते काम करत असताना आपल्याला काही लोक डिवसतात. पा एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, तुम्ही एखादं काम करायला ते काम करत असताना एखाद्या बाजूचं म्हणलं का तू अवकात नाही हे काम करायची, मायचान सांगतो तेच काम करायचं, अख्खं जग सलूट मारते, तेच काम करायचं. जेव्हा आपल्या लोक म्हणले ना ही तुमचं काम करण्याची अवकात नाही, वो काम करने में कोई अलग मजा आहे. कधी बी ध्यानात ठेवा, लोक म्हणले तुम्हाला हे करू शकत नाही आणि तुम्ही काम चांगलं करायला, अभ्यास करायला, मस्तंग एका जागी बसलेले, तुमच्या बापाच्या कष्टाची जाणीव आहे, बाप काय करतो हे माहिती आहे, छानपैकी अभ्यास करायला, तुमचा 1-2 मार्कांना रिझल्ट गेला, गावाकडे गेल्यावर गावातले टगे पारावर बसून तुमची मजा घेत असतील तर त्याच्यासाठी एक वाक्य आहे. समजा हे लोक तुम्ही चांगले मजा, खूप अभ्यास करायले, खूप मेहनत घ्यायले आणि त्याच्यानंतरही गावातले लोक तुमच्या माघारी डायलॉग मारत असतील तर एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, तुम्हारे पीठ पीछे अगर तुम्हारी बात हो रही है, तुम्हारे पीठ पीछे अगर तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब दोस्तों तुम्हारे में कोई बात है. अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब तुम्हें कोई बात है. अगर पीठ पीछे तुम्हारी निंदा हो रही है, इसका मतलब तुम जिंदा है. म्हणून आपली निंदा व्हायलाच पाहिजे. निंदकाचे घर असावे शेजारी, त्याचा बेनू गेला गगनावरी. सहज होत नाहीये. आणि म्हणून एक गोष्ट आवर्जून सांगलं की बा येड्या मुड्याच्या नादी लागायचं नाही. तुम्हाला माहित असेल काही जण इथं बसलेत, पा इथं बसल्यावर त्याच्या डोक्यात घरचा विचार आहे, काही काहीच्या डोक्यात दुसराच विचार आहे. काल परवा बोललो होतो, तिचा आणखी रिप्लाय आला नाही. काहीच्या डोक्यात असेल. आणि पोरींना एक विनंती आहे, येणाऱ्या काळात तुमचं लग्न होणार आहे. लग्नाच्या कालावधीत तुम्ही आता साडीवर फोटो बिटो काढला बी असेल, काही ना माईची वहिनीची साडी बिडी नेसून छानपैकी फोटो मेकअप काढून काहीतरी गाणे बिणे ठेवले असतील, छान तुम्ही ठेवले असतील. असा अपवाद एक बी नाही देशात. साहेब फेसबुकला काय होतं माहिती आहे, एक मेसेज येत असतो, 2+2+2 इज इक्वल टू, इकडे पहा, 2+2+2 इज इक्वल टू. आपल्या देशात एवढे मोकार आहेत, खाली उत्तर देतात 6. अरे गध्यावर त्या लोकांना एवढंच पाहायचं की या देशात मोकार किती आहेत. अख्ख्या जगाला माहिती आहे ना, 2 आणि 2 आणि 2 4 आणि 2 6 होतात.
मग तुझ्याकडे एवढा वेळ आलाच कुठून की कमेंट मध्ये उत्तर द्यायला तू सहा? सुधारणा काळाची गरज आहे. असते पा, एक फणसाचं चित्र, 4 फुलाचं चित्र, 5 आंबे इज इक्वल टू. अख्या जगाला माहिती नाही किती होतात, पण तुझ्याकडे किरम्या किती? कमेंट मध्ये जातो, उत्तर देतो. ती मलायका शिराव चालतील खालून हे कमेंट करते, नाहीस मॅम तुझी मावशी आहे, ओळखीची आहे. अरे काही घेणं आहे का आपल्याला? आपला संपर्क कोणासोबत पाहिजे? आपला मित्र आहे, सुखदुःखामध्ये आपल्या सोबत आहे. आपण वाढदिवस कोणाचे साजरे करायचे? जे आपल्या कामात आहे, जे आपल्या संपर्कात आहे, ज्याचा नंबर आपल्याकडे सेव्ह आहे. नाही तर तू मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. अख्खा तू स्टेटस पाहणारे 23 जण, घरचे 19, आणि 4 जणांचा मोबाईल घेऊन तू हा पाहिलाय कसं दिसतंय म्हणून, आहे का नाही? अबे तू फेसबुकला पोस्ट टाकतो, गॉगल एकाचा, शर्ट एकाचा, गाडी तिसऱ्याची, आणि आव्यासूम लुक म्हणतो. त्याला एकूण कमेंट 2, कोणतरी नाईस म्हणलेली आणि दुसरी याची थँक्यू म्हणलेली. बेजार व्हायचं नाही. जगाला दाखवण्यासाठी कुठलंच काम करू नका. 8 अब्ज या जगाची लोकसंख्या आहे. या 8 अब्ज जगाच्या लोकसंख्येसाठी आपण जगात एंटरटेन म्हणून जन्माला आलो नाही, आपल्या अस्तित्वाची परख म्हणून आपण जन्माला आलो. पोरियो, तुम्ही जर तुमच्या ध्येयामध्ये थोडाफार कॉम्प्रोमाइज केला तर त्याला पस्तावा तुमचा आहे. तुमचा बाप तुमच्यासाठी राबराब राबतो, दिवस रात्र तुमच्या समस्येबद्दल. आपल्या पोरीला जवाई कसा भेटावा, तो जवाई त्याच्या मागाला बॅकग्राऊंड कसा असावं, या प्रत्येक गोष्टीचा बाप विचार करतो. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं लग्न होत असताना जेव्हा तुम्हाला पाहुणे पाहायला येतात का, आणि मग पाहुणे सांगतात आम्ही घरी गेल्यावर रिप्ले देऊ, त्या रिप्ले मध्ये कदाचित एखाद्या घरून जेव्हा नाही रिप्ले येतो का, तुम्हाला तरी थोडा त्रास होतो. त्याच्या 5 पट त्रास तुमच्या बापाला झालेला असतो की आपल्या पोरीला हे दलिंदर का नाही म्हणलं. त्याचा कळलं का? जेव्हा आपल्याला कोणी नाकारतंय ना, तर ते नाकारण्याचं कारण आपलं सौंदर्य असेल तर सौंदर्यापेक्षा कला गुणाला या देशामध्ये वाव आहे. तू कलेक्टर आहे, तुला एक पाय बी नसो, भारतातले लाख लोक तुला बायको करायला तयार आहेत कलेक्टर असल्यावर. तू PS आहे, तू दिसायला कशी काय असं ना, कित्येक क्लास 1 अधिकारी देखील तुझ्यासोबत लग्न करायला तयार होतील. या देशात कला गुणाला वाव आहे. आणि म्हणून आपला बाप राबराब राबतो, त्या बापासाठी का होईना काहीतरी आपल्याला करायचंय. आपला बाप आपली समस्या पाहतो. सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या पोरीच्या लग्नाचा प्रश्न त्याच्या डोक्यात होता, जेव्हा पोरगी 20 वर्षाची होती. आणि मग त्या लग्नाचा एक प्रसंग मी तुझ्यासाठी सांगायलो. हा प्रसंग आपण लक्षात घ्यायचा आहे. आपला बाप आपल्यासाठी राबराब राबतो, तो बाप दिवस रात्र मेहनत घेतो. एवढं करत असताना त्याच्या गावात, त्याच्या डोक्यात एक विचार असतो, गावात याचं लग्न असं झालं, माझ्या पोरीचं लग्न मला धूमधडाक्यात असं असं करायचे. आणि मग त्या बापासाठी का होईना तुला चांगलं वागणं काळाची गरज आहे. बापासाठी का होईना, आपल्याकडे कोणाच्या मोबाईलमध्ये कोणाचा नंबर सेवा असो का नसो, पण आपल्या बापाचं स्टेटसला स्टेटस ठेवून ही माझी ऊर्जा आहे, हे माझं प्रेरणास्थान आहे, आणि यामुळे मला माझ्या बापाचं अस्तित्व बदलायचंय, हा विचार तुझ्या मनात दररोज आला तरी चालते. आणि ते करत असताना एक गोष्ट लक्षात घे, तो लग्न होणार आहे. काही ना हनवटीवर असा हात ठेवून फोटो बी काढला असेल, नाव, टोपण नाव, मामाचं नाव, हाईट बीट, राज बीट सर्व लिहिलं असेल त्याच्यात, आणि तो डाटा तिकडे गेला असेल. त्याच्यानंतर तुला पसंत केल्यावर तो लग्न होणार आहे, आणि लग्नामधला तो प्रसंग आहे. तो लग्न एका दिवसात होणार आहे. त्या एका दिवसासाठी बापानं हयातीत कमवलेली अख्खी प्रॉपर्टी तो बाप तिथं खर्च करणार आहे. तो बाप मंडपावाला, तो बाप बँडवाला, तो बाप महत्वाची वस्तू स्वयंपाकाला, या प्रत्येकांना बोलवणार आहे. जे पाहिजे तो पैसा देणार आहे, आणि त्या पैशावर तो बाप लग्नाचा एक प्रसंग ठरवणार आहे. लग्नाचा प्रसंग ठरवल्याच्या नंतर शेवटचा कालावधी आहे, आता तुला वाटा लावल्या जाणार आहे. आणि वाटा लावल्या जात असताना लग्नातल्या प्रत्येक सुखसुविधेकडे तो बाप लक्ष देणार आहे. आणि तुम्हाला माहित असं, लग्नामध्ये वर आणि वधू यांचे, वरमाय आणि वरबाप यांना उपवास असतो. नवरा बायकोच्या मायबापांना उपवास असतो. तुम्ही सर्व वाट लावल्यावर त्यांना जेवता येत असते, कारण त्यांना कन्यादान करायचं असते, आणि कन्यादानानंतर ते जेवत असतात. आणि मग त्या लग्नाचा प्रसंग आहे, तो लग्न होणार आहे. लग्न झाल्याच्या नंतर तुला वाट लावणार. वाट लावत असताना तू आता बाहेर पडणार, मंडपाच्या बाहेर निघणार. बाहेर निघत असताना नवरदेव पुढे आहे, त्याच्या तू मागा असणार. मागा असताना तू नेमकं गाडीत बसणार. गाडीत बसताना ज्या घरामध्ये तू अख्खी हयात 25 वर्षे राबराब राबली, त्या घरामध्ये तू काम केलं, त्या घरामध्ये बापाची लाडकी कन्या, राजकन्या म्हणून तू राज्य केलं, ते घर तुला कायमस्वरूपी सोडायचे, आणि कुठल्या घराची लक्ष्मी म्हणून तुला काय करायचं, त्या ठिकाणी जायचे. ते जात असताना जेव्हा गाडीच्या तू दरवाजामध्ये नेमकं पाऊल ठेवणार, पाऊल ठेवताना तुझी नजर मागं जाणार, मागं तुझी नजर तुझ्या माईकडे पडणार. तुझी माय पळत येणार, तुला उशीशी धरणार, आणि ढसा ढसा तुझी माय रडत बसणार. तेवढ्यात तुझी नजर तुझ्या बहिणीकडे जाणार. तुझी बहीण त्या जवळ येणार, तुझी बहीण त्या हाताला धरणार, आणि ती लहान बहीण देखील ढसा ढसा तुझ्याकडे पाहून रडत असलेली असणार. तेवढ्यात तुझी नजर तुझ्या भावाकडे जाणार. भाऊ कुठतरी काम करताना दिसणार. भाऊ पळत येणार,
आणि महत्वाची गोष्ट, तुला छातीशी बिलगणार, तो भाऊ देखील ढसा ढसा रडलेला असणार. एवढ्या घाई गर्दीमध्ये तुही नजर गावाकडल्या लोकांना जाणार. लोकांकडे पाहत असताना शेवटची संधी आहे, तू जात आहे. अख्खं गाव रडताना दिसणार, आजी रडताना दिसणार, आजोबा रडताना दिसणार, अख्खं गाव रडताना दिसणार. आणि रडता रडता तुही नजर तुझ्या बापाकडे जाणार. बाप तुला मंडपामध्ये कुठंतरी काम करताना दिसणार, कोणाला तरी वाढताना दिसणार, वाडेकऱ्यांना बोलवताना दिसणार. कुठंतरी साड्याचा प्रसंग आहे, कुठंतरी पाहुणे, कोणते पाहुणे जेवायचे राहिलेत त्यांना आवाज देणार. पाण्याचा प्रश्न आहे, भाजीचा प्रश्न आहे, तो प्रश्न मिटवताना बाप तुला राबराब रबताना दिसणार. शेवटी तू गाडीत बसणारे, बसताना पुन्हा तुझ्या माईकडे नजर जाणार, माय जवळ येणार, माय ढसा ढसा रडलेली असणार. तुझी नजर बहिणीकडे जाणार, बहीण तू हात सोडायला तयार नाही, ती बहीण देखील ढसा ढसा रडत असणार. भाऊ बाजूलाच उभा आहे, तो भाऊ गाडीच्या दरवाजावर हात ठेवून ढसा ढसा रडत आहे. तुझी आजी रडत आहे, गावातले लोक रडत आहे. पुन्हा काचातून तुझी नजर तुझ्या बापाकडे जाणार. बापाकडे पाहिल्यावर बाप तू हा कुठतरी कामामध्ये व्यस्त असताना दिसणार. गाडी चालू होणार, चालू होताना माय हात सोडायला तयार नाही, आजी हात सोडायला तयार नाही, भाऊ हात सोडायला तयार नाही. अख्खे जण रडत आहेत. रडता रडता गाडी चालू झाली, अख्खे जण रडत आहेत. बापाला कोणीतरी आवाज दिला, शेवटचा क्षण आहे, आपलं पिलू चाललंय. आणि तेवढाच आपला बाप येणार, आपल्या पोरीला छातीशी लावणार, डोक्यावर आशीर्वाद देणार, बाळा ताण घेऊ नको, मी जिवंत आहे. तू गाडीमध्ये बसणार. तू गाडीमध्ये बसल्याच्या नंतर पुन्हा तुझी नजर जाणार, तुझी माय रडताना दिसणार, तो भाऊ रडताना दिसणार, तुझी बहीण रडताना दिसणार, अख्खं गाव रडताना दिसणार. पुन्हा काचातून तू मागं वळून पाहणार, तो बाप कुठतरी कामामध्ये धीर गंभीर चेहऱ्यामध्ये कुठतरी मदत करताना दिसणार. गाडीत बसल्यावर त्या ठिकाणी तू गाडीत विचार करणार, ज्या घरामध्ये 25 वर्ष मी राबराब राबले, ज्या घरामध्ये अवरात्र मी मेहनत केली, कधी दप्तर मागण्याचा प्रश्न आला तर माझ्या मोठ्या भैयाला दप्तर आलं, ते दप्तर माझ्या वाट्याला आलं नाही. मी कधी पुस्तक मागितलं, माझ्या बापाने माझ्या पुस्तकाचा विचार केला नाही, मात्र माझ्या मोठ्या भैयाला पाहिजे ते पुस्तक आणून देण्याचा प्रयत्न केला, त्याचं दप्तर फाटलेलं मला दिलं, मी त्या गरजा भागवल्या. आज कायमस्वरूपी घर सोडून जात आहे आणि त्या काचातून वळण पाहते तर माझी माय रडताना दिसतीये, माझा भाऊ रडताना दिसतोय, माझी बहीण रडताना दिसते, अख्खं गाव रडताना दिसतंय, ज्यांचा काही संबंध नाही ते लोक रडताना दिसतात. मात्र माझा बाप आजही निष्ठुरपणे त्या मंडपात माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखा करतो. असा कदाचित विचारही तुझ्या मनात आलेला असेल. तू घरी जाणार, रात्रीचे 11 वाजणार, तो बाप इकडे मंडपामध्ये येणार. मंडपामध्ये आल्यावर तो बाप म्हणणार मंडपावाल्याला, तू हे किती पैसे झाले, आज जे काय पैसे ते घेऊन टाक, उद्या माझ्याकडे असतील का नाही शंका आहे. तो बाप बँडवाल्याला बोलवणार, तू हे किती पैसे झाले, आज जे काय पैसे ते घेऊन टाक, उद्या माझ्याकडे असतील का नाही शंका आहे. तुझा बाप स्वयंपाकाला बोलिनार, तुझे किती पैसे झाले, जे काय पैसे ते आज घेऊन टाक, उद्या असतील का नाही शंका आहे. तुझा बाप किराणा दुकानदाराचे, भांड्यावाल्याचे, स्वयंपाकवाल्याचे, बँडवाल्याचे, मंडपावाल्याचे पैसे देणार. जो बाप सावकारावानी बंडलच्या बंडल खिशात घेऊन फिरत होता, तो बाप आपला कंगाल भिकाऱ्यासारखा घरी जाणार. जी माय तुहा रडताना पाहिली होती ती माय झोपलेली असणार. जो भाऊ तुहा रडताना पाहिला होता तो भाऊ झोपलेला असणार. जी बहीण तुहा रडताना पाहिली होती ती बहीण झोपलेली असणार. जे गाव तुहा रडताना पाहिलं होतं ते गाव झोपलेलं असणार. अलगद तुहा बाप जाणार, कडी उघडणार, घरात आवाज येणार नाही, असा स्तब्ध पावलाने आपला बाप घरी जाणार. घरी गेल्यावर ज्या रूम मध्ये तू राहते त्या रूम मध्ये प्रवेश करणार. कुठंतरी 10वी 11वी 12वीला तुझा सत्कार झालेला असेल, तुला प्रमाणपत्र भेटलेलं असेल, एखादी ट्रॉफी भेटलेली असेल, तुझा पंजाबीचा ड्रेस असेल, तो शाळेतलं दप्तर असेल, त्या दप्तराला तुझा बाप हात लावणार. जो बाप निष्ठुर पद्धतीने तू हा पाहिला होता तो बाप लहान लेकरासारखा त्या रूम मध्ये ढसा ढसा रडलेला असणार. म्हणून येणाऱ्या काळात तो बाप तुला रडू द्यायचा नाही, एवढी एक शपथ आज तुला द्यायलोय. कारण ते आपण लक्षात घ्यायचे, आपल्या मुलं आपला बाप आपल्या हयातीमध्ये कधी रडणार नाही. काही उदाहरण आहेत, ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्यासोबत पळून गेलेली पोरगी, बाप शेवटची विनंती करतो घरी चल, तेव्हा जर ती बापाच्या त्या विनंतीला धुडकारत असेल तर तशा अवलादी मायबापाच्या पोट्याला न जन्माला आलेल्या बऱ्या, तशा पोटाला न जन्माला आलेल्या बऱ्या. आणि पोरो, माझा एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की जवळपास 2.5 कोटीवर गेलाय. मी म्हटलं होतं की तुमच्या जीवनात एखादी पोरगी असली नसली तरी चालतंय, पण तुमच्या जीवनात एखादा दलिंदर मित्र पाहिजे. का? अरे तुम्ही एकटे दिसले तर लोकांना म्हणलं पाहिजे ते दुसरं दलिंदर कुठे. त्यामुळं जीवनात काय करायचं करा, एक मित्र तुमचा परफेक्ट पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर धीर गंभीरपणा दिसला, दुःख दिसलं, त्यानं ओळखलं पाहिजे. आणि इथं बसलेल्या तमाम लेकरांना विनंती आहे, आजकाल सुख दुःखाची व्याख्या काय झाली, स्टेटस. त्या स्टेटसवर पहिलं स्टेटस आहे भावपूर्ण श्रद्धांजली, दुसरं स्टेटस आहे वाढदिवस, तिसरं स्टेटस आहे नाईस लुक. याचाच आपण दुःख विसरलो का नाही, एक क्षणामध्ये आपण दुःख विसरलो का नाही. पहिल्यामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आहे, दुसऱ्यात कोणाचा तरी बर्थडे, तिसरं काहीतरी स्टेटस आहे. म्हणजे एखाद्या माणसाचं स्टेटस दुःखाचं जर आपण एका क्षणात विसरत असाल तर इथं माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. कालपर्वा तुम्ही पाहिला असेल, एक अभिनेता एका रूम मध्ये मरतो आणि तो सडल्याच्या नंतर त्याच्या शरीराचा वास येतो, लोकांना कळतो. याचा अर्थ जग कुठं चाललंय, आपण एकलकोंडे व्हायलो.
या मोबाईलच्या नादामध्ये आपल्याला आपल्या माईसोबत, भावासोबत, बापासोबत, भाऊकीसोबत किंवा जगात कोणाला बोलायला वेळ नाही. आपल्या डोक्यात आपण ज्याला बोलायला त्याच्याकडून अपेक्षा काही नाहीयेत. आणि म्हणून कोणी मेल्यावर त्याच्यासाठी रडण्यापेक्षा कोणी जिवंत आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे पहा, ते दुःख दिसलं, त्या दुःखाचा सामना करायला त्याला शिकवा. काही तुम्ही कोणाला दिलं नाही तरी चालतंय, पण त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणा, ताण घेऊ नको, मी तुझ्यासोबत आहे. जगात कित्येक दुःख कोणाच्या साथीमुळे जगतात. कारण कोणी मेल्यावर स्टेटस ठेवून फायदा नाही. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है. क्यों किसी मैयत पे मातम कर रहे हो दोस्तों, मरने वालों को कहां पता कि ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. कारण त्या मरणाऱ्याला माहित नाही रडायलंय कोण. म्हणून कळकळीची विनंती आहे, काय करायचं तर करा, संधीचं सोनं करा, आपल्या मायबापाचं नाव मोठं करा. तुम्हाला माहित असेल आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये नो लॉस ओनली बॉस आणि परभणीचे कार्यसम्राट आमदार राहुलजी पाटील, संजय बंडू जाधव, जसं परभणीला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणतात आणि एकनिष्ठता म्हणतात, ती एकनिष्ठता महाराष्ट्रात जर खऱ्या अर्थानं प्रथम सुरुवात कुठं दिसली असेल तर तो आपला जीव धाराशिव या ठिकाणी दिसलेली आहे. लाख लोक आमिष देतील, लाख लोक डायलॉग घालतील, डायलॉग पोटी काही जण गेले बी असतील. ना झाडी ओके ना डोंगर ओके, सत्तेसाठी आपापलेले सारेच दलिंदर भोके हे. ना झाडी ओके आहे ना डोंगर ओके आहे, सत्तेसाठी आपापलेले सारेच बोके आहेत. पुन्हा पुन्हा येतील, आश्वासन देतील, वाटून वाटून खातील. हे आपले वांदेत. निवडणुका जवळ आल्यावर दर 5 वर्षांना सत्तांतरांचे मोके आहे. सत्तेसाठी आपापलेले सारेच दलिंदर भोके आहे. पण या कालावधीत आपल्या पक्षासोबत कसं धीर गंभीर राहायचंय हे शिकायचं तुमच्या जिल्ह्यातले आमदार आणि खासदार यांच्याकडून. कारण मेन का है, कारण मेन का है, तुम्हें जिसने सर उठाना सिखा दिया उसके सामने सर मत उठाओ. ज्या माणसाने तुम्हाला मोठं केलं, आपली कुठलं लायकी नसताना तिथं नेऊन बसवलं असेल तर परतीच्या काळात त्या माणसासोबत उभं राहणं ही देशाची संस्कृती आहे. ही देशाची संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा जरी बट्ट्याबोळ झाला असेल तर काळ आपला आहे. सामान्य जनता जे मतदान करत होती ती त्रस्त आहे. त्यांना कळून चुकलं कोण आपले. आणि येणाऱ्या 2024चं चित्र आगळं वेगळं असणार आहे. या कालावधीत सुरतमध्ये भरदार पाऊस चालू आहे आणि 70 किलोमीटर पायी चालणारा एकनिष्ठ मावळा शिवसेनेचा तुमच्या व्यासपीठावर बसलेला आहे. तुमच्या विचारमंचावर बसलेली ही साधी सुधी गोष्ट नाहीये. आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या जिल्ह्यामध्ये गोरगरीब लेकरांसाठी, पोलीस भरतीच्या लेकरांसाठी, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे बी पोरं होते तुमच्यासाठी लक्षात घ्या, उघडी अभ्यासिका 5 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. तो काही काळात तुमच्या इथं पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी इथं दिलेलं आहे. आणि आपलं काम तेच आहे की बाबा जे आपल्यासाठी आहेत आपण त्याच्यासाठी आहोत. जे आपल्यासाठी आहेत आपण त्याच्यासाठी आहोत. कारण पहा, तुमच्या आमदार साहेबाकडे पाहिल्यावर आमच्या इकडे मराठवाड्यात फॅड काय माहितीये का, आमदार बिमदार आपण आपल्या मराठवाड्यात म्हणल्यापेक्षा आपण मराठवाड्यात असेल पुन्हा वांदे व्हायचे. तू भूगोल शिकवतो, प्रादेशिक विभाग मराठवाडा, जिल्हे 8, तालुके 76, क्षेत्रफळ 64,813, क्षेत्रफळात मोठा बीड 10,222. पाठ बी पाहिजे ना, पुन्हा वांदे तू म्हणशील तूच शिकवत होता. बरोबर आहे. तर आपल्या मराठवाड्यामध्ये वांदे काय माहितीये का, तिकडं तुम्ही पाहिलं असेल की नेता म्हणलं की व्हाईट शर्ट, नेता म्हणलं की काय व्हाईट शर्ट. पण तुमच्या आमदाराकडे पाहिल्यावर असं वाटतं की नाही पहा बरं, आंध्रा बंडीचा एखादा हिरो असल्यासारखा. कारण काय झालं माहितीये का, त्या सभागृहात आता आम्ही बसलो होतो ना रेस्ट हाऊसला, आता हे बाकीचे म्हणलं ह्या आल्यावर कोण उभे राहिले मला काही कळलं नाही ना. आमदार म्हणल्यावर व्हाईट बीट शर्ट असेल म्हणलं, ते आले फटकन, बाकीचे हातात दिला. मला वाटलं नेता बिता असतील एखादे प्राधिन, ते म्हणले हेच आमदार आहेत. मी कोमात गेलो ना ड्रेसिंग. आमच्या इकडे तेव्हा सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, काम ऐसा करो की नाम हो जाए. तुमच्या आमदार साहेबाबद्दल एकच शब्द सांगालो, तुमच्या आमदार साहेबाबद्दल एकच शब्द महत्वाचा आहे, काम ऐसा करो की नाम हो जाए, नहीं तो साला नाम ऐसा करो की नाम सुनते काम हो जाए. आणि आपल्या मराठवाड्याची बोलीभाषा संसद भवनात गाजवण्याचं काम सन्माननीय ओमराजे निंबाळकर साहेबांनी केले. आपली भाषा सोडली नाही, म्हणून आपली भाषा सोडायची नाही. आपल्या भाषेने आपण मोठे होणार आहोत आणि आपल्या लोकांसोबत आपल्याला ऋणानुबंध जपता आले पाहिजे. ज्या पायऱ्यांचा आधार घेऊन आपण मंदिराचं दर्शन घेणार आहोत, उतरताना त्याच पायऱ्या आपल्याला काय पडणार आहेत, साथ देणार आहेत. म्हणून त्या पायऱ्यांची काळजी घ्या. ज्या लोकांपासून आपण मोठं झालो ती लोक आपल्यापासून दूर होणार नाही, ही पण काळजी तुम्ही घ्यायची. पोलीस झाले, तलाठी झाले, ग्रामसेवक झाले तर गरिबीवर
इथे येऊन गरिबीवर भाषणं द्यायचं नाही आणि कार्यक्रम गरिबाचा ठोकायचा नाही. आता ते वांदे आहेत है ना. 7,000 रुपये ज्याच्या कापसाला भाव नाही, तो आमचा राबराब राहणारा शेतकरी कापूस 7,000 रुपये निघतो आणि 70,000 रुपये तुला पगार असताना भिकार चोट, तू त्याच्याकडून 7/12चे 100 रुपये घेत असतील तर तू मेलेला बरा आहे. तू मेलेला बरा आहे. म्हणून महत्वाची गोष्ट आहे ना. ट्रॅफिक मध्ये नोकरी करताना एखाद्या चौकात आपण उभे आणि तिथे एखादा नेहरू शर्ट फाटलेला आहे, धोतर मळालेला आहे, महत्वाची गोष्ट रुमाल फाटलेला आहे, तिथं आपण फक्त गरीब म्हणून त्याला बाजूला करून त्याच्याकडूनच पैसे घेत असाल तर गरिबीवर बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नाहीये. ते आपल्याला बदलायचंय. एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा आणता येत नाही. त्यासाठी रणरणत्या उन्हामध्ये फिरावं लागते. आमच्या मायबापाच्या पायाला पडलेल्या भेगा लक्षात घ्याव्या लागतात आणि ज्याला ह्या भेगा कळाल्या त्याला कळतो दुष्काळ काय. आपले वांदे तेच व्हायलेत. दुखायला एकीकडे, इंजेक्शन एकीकडे. शेवटी एकच सांगालो, येड्याच्या नादी लागायचं नाही. अभ्यास करताना येड्याच्या नादी लागायचं नाही. 2 येडे आहेत. येड्याचे प्रकार माहिती आहेत तुम्हाला. इथे एखादं बसते पा, टक लावून पाहते. आपल्याला काय वाटतंय, आपल्याकडेच पाहिले, पण त्याच्या डोक्यात विचार दुसराच असते. त्याच्या डोक्यात विचार दुसराच असते. तर एक येडा असते पा. येड्याचे प्रकार आहेत, मनोरुग्ण म्हणतो आपण. ह्या पुरी गाऊन चालल्या हो? बस आहे का? बर बर. पोरं तुम्हाला बी बस आहे काय? हा, जाय ना तिच्या मागे लटकून, तात्या इंचू ओम भगनी भागोदरी पद्मासे योनी ओम भटस्वाहा. कारण काय व्हायला, मी जे बोलायला त्याला आगीच लागेल ना. त्याचं म्हणणं आहे ती गेली बापा. हा, थांब थांब. तू मगवा बी उठला होता काळ्या शर्टवाल्या. म्हणजे मनाभावातून झापड मारली तर 3दा मुतल पाती. पण ते काही नाही, ते मधात काहीतरी बुचकून बोलायले पा. उगाच काहीतरी बोलायले. थांब थांब थांब. सांगायचं तात्पर्य एकच गोष्ट लक्षात घ्या. वेळ जास्त झालेला आहे. शेवटचं उदाहरण तुमच्यासाठी सांगायलो. येड्या लोकांच्या नादी लागायचं नाही. एक येडा असते पहा. येड्याचे गुण आहेत. तुम्ही त्याच्याकडे पहा, ते तुमच्याकडे पाहते. तुम्ही त्याच्याकडे पाहून स्माईल करा,